नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? इस्रोने रियुजेबल लॉन्च व्हेकलच्या लँडिंग मिशनची यशस्वी चाचणी केलेली आहे, तर त्याला काय म्हणतात? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, पुष्पक असं त्याचं या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. अलीकडेच 19वी SCO सुरक्षा परिषदेची बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कझाकस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कझाकस्तान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 19वी SCO सुरक्षा परिषदेची बैठक संपन्न झालेली आहे. 2024 मध्ये झाली कझाकस्तान या ठिकाणी. 2023 मध्ये सुरक्षा परिषदेची बैठक झाली भारतामध्ये. 2022 मध्ये उझबेकिस्तानमध्ये, 2021 मध्ये ताजिकिस्तानमध्ये आणि 2020 मध्ये रशियामध्ये. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी महत्त्वाच्या परिषदेच्या बैठकीबद्दल. तर लगेच झालेले जे काही महत्त्वाचे समिट्स आहेत ते कुठे झाले, कोणत्या देशामध्ये झाले त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की G20चं 18वं समिट झालं 2023 मध्ये आपल्या प्यारा भारतामध्ये. ब्रिक्सचं 15वं समिट झालं 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. G7चं 49वं समिट झालं 2023 मध्ये जपानमध्ये. SCOचं 23वं समिट झालं 2023 मध्ये भारतामध्ये. आशियानचं 42वं समिट झालं 2023 मध्ये इंडोनेशिया या ठिकाणी. 18वी पूर्व आशियाई शिखर परिषद झाली जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी. ग्लोबल स्किल्स समिटची 14वी आवृत्ती झाली नवी दिल्ली या ठिकाणी. AI सुरक्षेवर प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद झाली इंग्लंडमध्ये. राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची 14वी आंतरराष्ट्रीय परिषद झाली कोपनहेगन डेन्मार्क या ठिकाणी. पहिली इंडस एक्स गुंतवणूकदारांची बैठक झाली नवी दिल्लीमध्ये. 10वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली इंडोनेशिया या ठिकाणी. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. वर्ल्ड हेल्थ डे म्हणजेच जागतिक आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी 7 एप्रिलला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी, 7 एप्रिलला दरवर्षी आपण जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2024 ची थीम काय आहे तर लिहून घ्या, माय हेल्थ माय राईट अशा प्रकारचा विषय आहे 2024 साठी. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? होय. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. 10,000 मेगावॉटची अक्षय ऊर्जा क्षमता गाठणारी पहिली स्वदेशी कंपनी कोणती बनलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी या ठिकाणी 10,000 मेगावॉटची अक्षय ऊर्जा क्षमता गाठणारी पहिली स्वदेशी कंपनी या ठिकाणी बनलेली आहे. चांगली गोष्ट आहे. याचा या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी पुरेपूर फायदा होणारच आहे. तसंच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. जे पण जुने विद्यार्थी असतील त्यांना नक्कीच माहिती असेल 2020 मध्ये हे चॅनल आपण सुरू केलं होतं करंट अफेअर्स मराठी या नावानं.
हे चॅनल सुरू करण्याचा मागचा उद्देश काय होता, तर जे काही करंट अफेअरचं नॉलेज आहे ते आपल्या मराठी भाषेमध्ये सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सादर करणं, तसेच मला शिकवायची सुद्धा खूप सारी आवड होती, त्याच्यामुळे हे चॅनल आपण सुरू केलं आणि तुमच्या पाठिंबामुळे आज हे चॅनल या ठिकाणापर्यंत पोहोचलेलं आहे। त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचं अगदी आजही मनापासून मी खूप सारे आभार मानतो। मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर झाली, सोबत मी जॉब पण करत होतो आणि जॉब करत पण आहे आणि जॉब करत हे चॅनल पण रन करत आहे। या दोन्ही तिन्ही गोष्टी करत या ठिकाणी मी शेअर मार्केटमध्ये सुद्धा ऍक्टिव्हली काम करत होतो। या ठिकाणी मग तुम्हाला आज मला तीच गोष्ट सांगायची आहे, याच सर्व मराठी विद्यार्थ्यांना शेअर मार्केट बद्दल जर नॉलेज पाहिजे असेल आणि ते सुद्धा अगदी फ्री ऑफ कॉस्ट, जसं मी तुम्हाला या ठिकाणी शिकवतो, जे काही माझं नॉलेज आहे शेअर मार्केट बद्दल किंवा शेअर मार्केटमध्ये कसे गुंतवायचं, कसे स्टेप बाय स्टेप आपली प्रोग्रेस करायची, या सर्व गोष्टींचा जो काही अभ्यास आहे, नॉलेज आहे, मी तुम्हाला मराठी भाषेमध्ये सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यासाठी हे चॅनल ओपन केलेलं आहे। चॅनलचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जसं आपलं हे चालू घडामोडीचं आहे करंट अफेअर्स मराठी, तसंच हे शेअर मार्केटचं आहे मराठी शेअर मार्केट या नावानं हे चॅनल आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवतो, जेव्हा तुम्हाला या ठिकाणी वेळ भेटेल तेव्हा याच्यातील तुम्ही व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा। ज्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायनान्शियल लिटरसी प्राप्त करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच हे चॅनल फॉलो करावं। याही ठिकाणी अगदी सोप्या भाषेमध्ये अगदी शेअर मार्केट कसं चालतं, कसं प्रॉफिट होतो, कसा तोटा होतो, कसं वाचायचं, कुठे पैसे गुंतवायचे, पैशाला पैसे कसे वाढवायचे, या सर्व गोष्टींचं या ठिकाणी मी नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, अवश्य एकदा या चॅनलला भेट द्या। पाहूया या ठिकाणी पुढचा प्रश्न क्रमांक 4, जागतिक आरोग्य संघटनेने जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिजिटल हेल्थ प्रमोटर प्रोटोटाइप लॉन्च केलेला आहे, तर या AI डिजिटल हेल्थ प्रमोटरचे नाव काय आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरह असं या काय AI डिजिटल हेल्थ प्रमोटरचे नाव आहे। कोणी लॉन्च केलं आहे? जागतिक आरोग्य संघटनेने। काय लॉन्च केलं आहे? AI डिजिटल हेल्थ प्रमोटर। 2-3 दिवसापासून आपण AI बद्दल बऱ्याच न्यूज पाहिलेल्या आहेत, तर लगेच काय करूया आपण AI संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती रिव्हिजन मारूया। ग्लोबल इंडिया AI समिट या ठिकाणी झालं होतं ऑक्टोबर 2023 मध्ये भारतामध्ये। भारतातील पहिली AI शक्ती असलेली अँटी ड्रोन प्रणालीचं नाव आहे इंद्रजाल। भारतातील पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता AI न्यूज अँकरचं नाव आहे लिसा, ओडिसामध्ये लॉन्च झाली। भारतातील पहिला टेलिमानस चॅटबॉट लॉन्च झाला जम्मू काश्मीरमध्ये। जगातील पहिले AI सेफ्टी समिट भरवण्यात आलं UK मध्ये। जगातील पहिले पूर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियरचे नाव आहे डेविन। भारतातील पहिल्या AI आधारित चित्रपटाचे नाव आहे इराह। भावनिक बुद्धिमत्ता असलेले जगातील पहिले संभाषणात्मक AIचं नाव आहे EVI। WHO AI डिजिटल हेल्थ प्रमोटरचे नाव आहे सराह। पुढचा प्रश्न क्रमांक 5, DRDOने कोणत्या राज्यामध्ये चाचणी केंद्र स्थापन करण्याचे काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। 2 दिवसापूर्वी आपण अजून एक न्यूज पाहिली होती, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि प्राईमची सुद्धा यशस्वीपणे चाचणी या ठिकाणी घेतलेली आहे DRDOने, परंतु ती चाचणी घेतली होती ओडिसा या ठिकाणी आणि हे जे काही नवीनच चाचणी केंद्र स्थापन करण्याचे काम सुरू झालं आहे हे झालं आहे पश्चिम बंगालमध्ये। दोन्ही गोष्टी कोणत्या संस्थेच्या निगडीत आहेत? तर DRDO। तर लगेच DRDO बद्दल आपण रिव्हिजन मारूया। फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था। स्थापना झाली 1958 ला। मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय। पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6, जगातील पहिल्या पोस्टल स्टॅम्प कॉपर स्टॅम्पचा 250 क्रमांकाचा जो काही वर्धापन दिन आहे तो नुकताच कोठे साजरा करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर बिहार राज्याच्या अंतर्गत जगातील पहिल्या पोस्टल स्टॅम्प कॉपर स्टॅम्पचा 250 क्रमांकाचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे। लगेच बिहारबद्दल आपण चर्चा करूया। या राज्याची स्थापना 22 मार्च 1912 ला झाली। मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे पटना। 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, वाल्मिकी, राजगीर आणि कानवर, आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं। पुढचा प्रश्न क्रमांक 7, फोर्ब्सच्या 38व्या वार्षिक जागतिक अब्जाधीशांच्या यादीमध्ये 2024च्या टॉप 10 जागतिक अब्जाधीशांच्या यादीमध्ये
एकमेव भारतीय कोण आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुकेश अंबानी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जर तुम्हाला प्रश्न फिरून विचारला अब्जाधीशांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशामध्ये आहे, तर 1 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबरला आहे चीन आणि 3 नंबरला आहे आपला प्यारा भारत देश. जे काही अब्जाधीश आहेत याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं भारतामध्ये 1 नंबरला कोण आहे, तर भारतामध्ये 1 नंबरला आहे मुकेश अंबानी आणि 2 नंबरला आहेत गौतम अदानी. आणि वर्ल्ड वाईडमध्ये 1 नंबरला कोण आहेत, तर बर्नार्ड अर्नॉल्ट फॅमिली आणि 2 नंबरला आहेत इलॉन मस्क. या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाहीयेत. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा, मिथ वर्सेस रियालिटी प्लॅटफॉर्म नावाचा प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निवडणूक आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे, तर 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी मिथ वर्सेस रियालिटी प्लॅटफॉर्म नावाचा प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे निवडणूक आयोगाने. निवडणूक आयोगाने अन्य पण 2-3 ॲप्लिकेशन लॉन्च केले, त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की सक्षम ॲप आहे अपंग लोकांसाठी मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी. सी विजिल ॲप लॉन्च करण्यात आलं जागरूक नागरिकांना आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या घटना पाहिल्यानंतर काही मिनिटांमध्ये थेट अहवाल देण्याच्या परवानगीसाठी हे ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं. आणि मिथ वर्सेस रियालिटी प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी. या सर्व गोष्टी कोणी लॉन्च केल्या? निवडणूक आयोगाने. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने कोणाला नियुक्त केलेलं आहे? म्हणजेच या ठिकाणी त्यांचं नाव काय आहे, तर पर्याय क्रमांक डी, आयुष्यमान खुराना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सोबत तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही जी काही 18वी लोकसभा निवडणूक आहे याची जी काही टॅगलाईन आहे ती काय आहे, तर चुनाव का पर्व देश का गर्व ही सुद्धा टॅगलाईन तुम्हाला या ठिकाणी एक्झाममध्ये विचारली जाण्याची शक्यता आहे. स्टार मार्क करून दोन्ही तिन्ही गोष्टी लिहून घ्या. तिन्ही गोष्टी कोणी लॉन्च केल्या आहेत किंवा कोणी नियुक्त केल्या आहेत, तर निवडणूक आयोगाने. तर लगेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाबद्दल चर्चा करूया. याच्याबद्दल बोलण्यात आलं आहे कलम 324 मध्ये. तयार झालं 25 जानेवारी 1950ला. मतदार दिवस आपण दरवर्षी साजरा करतो 25 जानेवारीला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार 25वे. नवीन 2 निवडणूक आयुक्त आहेत सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार. प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुकुमार सेन आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त आहेत व्ही.एस. रमादेवी. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा, अहोबिलम मंदिरामध्ये येणाऱ्या यात्रेकरूंवरती निर्बंध लादण्यात आलेले आहेत. तर अहोबिलम मंदिर कोठे आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत हे या ठिकाणी मंदिर आहे. तीव्रतेमुळे निर्बंध लादण्यात आलेला आहे. अति उन्हाचा या ठिकाणी पारा आहे. उष्णतेच्या लाटा ज्यामुळे वन्य प्राण्यांच्या हालचालींवरती परिणाम होऊ शकतो, त्याच्यामुळे या ठिकाणी यात्रेकरूंवरती निर्बंध लादण्यात आलेले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये हे मंदिर आहे. तर आंध्र प्रदेशबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया जाता. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1953ला. मुख्यमंत्री आहेत वाय.एस. जगनमोहन रेड्डी. राज्यपाल आहेत ए.एस. अब्दुल नजीर. राजधानी आहे विशाखापट्टणम. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वेंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. एक महत्त्वाचं या ठिकाणी स्पेस सेंटर सुद्धा आहे सतीश धवन स्पेस सेंटर नावानं, जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा, कोणत्या राज्याला काला नामक तांदळाचा जीआय टॅग या ठिकाणी मिळालेला आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्यातील काला नामक एक तांदळाचा प्रकार आहे, त्याला या ठिकाणी जीआय टॅग मिळालेला आहे. एक पॉईंट लिहून घ्या. अलीकडेच भारत सरकारने भारतातून 1000 टनांपर्यंत काला नामक या ठिकाणी जो काही तांदूळ आहे त्याच्या निर्यातीला परवानगी सुद्धा दिलेली आहे. पुढचा शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा, अलीकडेच कोणत्या देशामध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का खूप जास्त या ठिकाणी बसलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तैवान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तैवान देशाच्या अंतर्गत 7.2 रिश्टर स्केलचा या ठिकाणी अर्थक्वेक आलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्व गोष्टी समजल्या. थोडंसं या ठिकाणी तब्येत डाऊन आहे, आवाज थोडासा बिघडलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये थोडीशी स्पीड ही कमी जास्त झालेली आहे. सोमवारपासून थोडंसं या ठिकाणी परत आपण ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, असोचॅमचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? परमिंदर चोप्रा, संजय नायर,
भूषण गगराणी की वसुधा गुप्ता. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे.